नमस्कार, किड्स पण आदित्य आदिराजमध्ये स्वागत आहे। तर श्रावण महिना संपला आणि भाद्रपद महिना चालू झाला। भाद्रपद महिन्यामधला पहिला सण म्हणजेच हरतालिकेच्या पूजेचा सण। आणि हा सण भारतीय महिन्याच्या भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो। हरतालिका पूजेला महिला उपवास करतात आणि पार्वती आणि शिव यांची प्रार्थना करतात। हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे। हरतालिका हा शब्द संस्कृत असून हरित आणि अलिका यांचे मिश्रण आहे, ज्याचा अर्थ हरतालिका म्हणजे हरित म्हणजे जिला नेले अपहरण केले आणि लिका म्हणजे सखी किंवा मैत्रीण। पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिच्या सखींनी तपश्चर्येला तिला घेऊन गेले, म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात। यामागे हरतालिकेच्या पूजेच्या मागे एक पौराणिक आख्यायिका आहे। ती म्हणजे अशी की पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला। परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन। आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून निघून गेली व शिवचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा केली। पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले। तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला। या पूजेच्या मागे अशी पौराणिक कथा आख्यायिका आहे। भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पार्वतीने गंगेच्या वाळू आणि गाळापासून एक शिवलिंग बनवले आणि त्याची प्रार्थना केली। शिव इतके प्रभावित झाले की त्यांनी पार्वतीशी लग्न करण्याचे वचन दिले। अखेर पार्वती शिवाशी एकरूप झाली आणि तिच्या वडिलांच्या आशीर्वादाने शंभू महादेवाने पार्वतीशी लग्न केले। तेव्हापासून या दिवसाला हरतालिका पूजा किंवा हरतालिका तीज असे संबोधले जाते। हरतालिका म्हणजेच देवीला शिवाशी लग्न करायचे ध्येय साध्य करण्यासाठी पार्वतीच्या मैत्रिणींनी तिचे अपहरण करून अरण्यामध्ये आणले आणि पार्वतीने वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवची तपश्चर्या केली। त्यामुळे यावरूनच हरतालिका हे नाव पडले। तर या दिवशी सर्व महिला वाळूची शिवलिंगाची पिंड करून पूजेसमोर फळे शिवलिंगाच्या पिंडासमोर पाना फुलांचा आणि फळांचा नैवेद्य ठेवून त्याची शिवलिंगाच्या पिंडाची वाळूच्या स्वरूपातील शिवलिंगाच्या पिंडाची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात। हरतालिका पूजेची ही कथा आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा। किड्स पण आदित्य आदिराज सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा।